नमस्कार सर्वांना. आज सगळे विद्यार्थी आपले जे नियमित आपण 5 ते 6च्या ग्रुपमध्ये विभागले गेलेले असतो. आज आपण एक आपला जागतिक दिव्यांग दिन प्रतिवर्षी सगळे शाळेमध्ये असतात आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपण तो साजरा करत असतो. गेले जवळजवळ 1.5-2 वर्ष आपण सगळे घरी आहात लॉकडाऊनच्या कारणाने. गेल्या वर्षी देखील आपण जागतिक दिव्यांग दिन म्हणजे आजचा दिवस 3 डिसेंबर हा वेगवेगळ्या स्पर्धांनी आपण आयोजित केला होता. आम्हाला माहितीही नव्हतं की आमच्यापासून विद्यार्थी जवळजवळ 1.5-2 वर्ष शाळेपासून वंचित राहतील, लांब राहतील. गेल्या वर्षी हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करताना वाटलं होतं 2021चा जो जागतिक दिव्यांग दिन आहे आपण सर्व कार्यशाळेमध्ये शाळेमध्ये एन्जॉय करू, सर्वांना एक अनोखा अनुभव देऊ. पण दुर्दैवाने हाही जागतिक दिव्यांग दिन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने साजरा करावा लागणार आहे आणि तो आपण करतो आहोत. प्रथमतः सर्वांना या जागतिक दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक दिव्यांग दिन म्हणजे ज्या सर्वसामान्य लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये जे काही दोष असतो त्यांना जनरली आपण दिव्यांग संबोधतो. अर्थात दिव्यांग म्हणजे नुसतं एका क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये व्यंग असलेला असा त्याचा अर्थ होत नाही. तर जवळजवळ त्याचे समाजामध्ये 21 प्रकार आहेत. 21 प्रकारचे दिव्यांग आज आपल्या समाजामध्ये वावरताना दिसत आहे आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांच्या एन्जॉयसाठी, त्यांच्या नावाने आज पूर्ण जगामध्ये 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. आज आपण सगळे ठरवलं की गेले 1.5-2 वर्ष आपण सगळे घरीच आहात. करमणूक काही आपली होत नाही, लिमिटेड करमणूक होते. आपल्या शाळेमध्ये असताना वेगवेगळे कार्यक्रम आपण करायचो, वेगवेगळे गेस्ट यायचे, वेगवेगळे मान्यवर यायचे, पाहुणे यायचे. त्या निमित्ताने आपण आपलं फार मोठ्या प्रमाणात मनोरंजन होत होतं. पण आज तसं दिसत नाहीये कारण ते सगळे ऑनलाईन पद्धतीने आपण जोडले गेलेलो आहोत. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की काय करायचं. तर सगळ्यांच्या मताने आपण ठरवलं की आज एक अनोखा कार्यक्रम सगळ्यांच्या मनोरंजनासाठी करायचा. मग त्याच्यामध्ये काही नसणार, अभ्यास नसणार आहे, मजा, फक्त एन्जॉय. आणि ती एन्जॉय करायची सगळ्यांचा आजचा जो दिवस आहे जागतिक दिव्यांग दिन, त्या निमित्ताने तुम्ही सगळे पालक, विद्यार्थी आणि आमचे सगळे कर्मचारी फक्त एन्जॉय करणार आहोत. आणि हा एन्जॉय करताना एक अनोखा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निव्वळ आणि निखळ मजा लुटायची आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे कोकणचा साज संगमेश्वरी बाज. कार्यक्रमाचं नाव काय लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? कोकणचा साज संगमेश्वरी बाज. आज आपल्याकडे आविष्कारमध्ये कलाकार आलेले आहेत आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपण आज लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्या समोर घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या निदेशकांनी सांगितलं हा कार्यक्रम संपल्यानंतर एक अनोखी स्पर्धा आहे आणि त्यानंतर मग उद्या 4 डिसेंबरला विविध जादूचे प्रयोग आणि खास आपल्यासाठी कोल्हापूरहून डॉक्टर चौगुले हे जोडले जाणार आहेत आणि ते वेगवेगळ्या नकला करून दाखवणार आहेत आपल्या सर्वांना. आणि ह्या माध्यमातून आपण 3 डिसेंबर आणि उद्याचा 4 डिसेंबर हा निखळ आनंद लुटायचा आहे. पुनश्च सर्वांना एकदा दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. सुस्वागतम. 3 डिसेंबर आज जागतिक दिव्यांग दिन निमित्त या ठिकाणी आमचे संगमेश्वरी बाजचे श्री सर्वेसर्वा श्री सुनील वेंखळे साहेब आणि श्री सचिन काळे आपला कार्यक्रम घेऊन
या ठिकाणी आले आहेत आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत. तरी सर्वप्रथम आपण गणपतीला स्तवन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. या शाळेतली सर्व मुलं ही निरागस आहेत, देवाची फुलंच आहेत. तर आपण इथे पहिला हे गणपतीचं स्तवन करूया आणि सूर निरागस लावूया.
गणपतीच्या सणानं आपला कार्यक्रम सुरू होतो आणि यापुढे विविध गाणी आणि विविध आपल्या सर्व सादर करते. हो बिरजे काय केलं काय आम्हाला नाही त्याचा कार्यक्रम चालू केला. आम्हाला कसं हो आम्हाला सांगितलं होतं साहेबांनी की तुम्ही पण याला गावचा सेक्रेटरी आहे मी तुम्हाला माहिती आहे काय हे नाही काय माहित नाही हा आजचा 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग मला दरवर्षीला इथे बोलवतात तुला माहिती आहे तू काय घरचा स्पीकर म्हणून तू चालू केला होय काय त्या अशोके पण हा कार्यक्रम चालू करायचा झाला आपण हाय तुला रत्नागिरी काय बरोबर नाही तर सामने आहे बरोबर आपण रत्नागिरी कार्यक्रम करतो इथलं गावकार मंडळी सगळे म्हणजे गावकार कोण हाय हे माहिती सगळ्यांना सांगा गावातला लय मोठा माणूस बाकी काय नको हा कारण जरा सांगितलंच नाही ना तर सगळ्या गावात माहिती काय मला सांगता नंतर गावाची प्रत्येक गोष्ट त्याला करायला हवी आणि इथला पहिला पण कार्यक्रम चालू करायचा म्हणतात ही पहिला आणि देवाला गाणं ते कसं आता तुला चांगल्या गावकार नंतर कार्यक्रम चांगला व्यवस्थित चालू करायला तुला आता माहित नाही म्हणून तुला सोडू देत नाही माहित नाही काय झालं काय सांगतोस काय का बोलतोस काय काय झालं रे आमच्याकडे आम्ही हे असंच असतात तर तुम्ही आम्हाला शिकवून काय सांगायला बरं चालू केलं काय देवाला दाखवत लावलाच काय देवाला म्हणजे गणपतीचं गाणं नुसत्या गणपतीचं गाणं पण व्हायच नाही रे बाबा त्याच्या कोकणात आलेलं आहे त्याच्यामुळे देवाला जाप घालायला मग काय जाप म्हणजे कसं काय सांगते
बाया देवाला जाप घालायला लागतं, दाराला घालायला लागतं, कोकणाला लागते रे तू. मग देवाला सांगायला लागतं ना, असं काय सगळं सगळं व्यवस्थित पार पडून दे. हा तर पहिला देवाला जाप घालूया, मग तुझं काय ते सगळं बघूया काय सांगायचं. ओके. बघ मी देवाला जाप घालतोय तर आता तू तिकडे ठेव. थांबा थांबा होतं झालं चालू झालं हॅलो 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 शिल्पाला आतून काय करायला सांगू नको. तिला काय आतून ऑपरेट करायला सांगू नकोस. तिला काय आतून ऑपरेट करायला सांगू नको. आतून ऑपरेट करायला सांगू नको. तिला सांगितलं मी. झालं आहे लॅपटॉपला जरा प्रॉब्लेम तुमचं नेट आहे बंद आहे का? नेट चालू आहे ना बंद आहे बंद आहे तुझं नेट टेबल तिकडे इकडे इकडे नाही लाईट मोड ऑन कर ना घर लवकर लाईट मोड आधी ऑन कर कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला होता आणि आमचे आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते. तो आता आलेला व्यत्यय आपण दूर केलेला आहे आणि आपण पुनश्च आपला कार्यक्रम चालू करतोय. हा आपण लाईव्हचा हा प्रयोग आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येत नव्हता, पण तो आता मार्ग निघालेला आहे आणि आपण पुनश्च कार्यक्रमाला सुरुवात करतोय. धन्यवाद. समजलं हा कार्यक्रम चालू केला घ्या आणि गडबड म्हणजे हा असं मध्ये चला हात तिकडे हा दिव्यांगनिमित्त कोणाकडे आली नसते आपली शाळेत सगळी मुला पण जवळ जवळ किती हो पाहिजे 200 मुला मागतात आमच्या वाडी तुला पण विचारतो सांगतोय 200 मुला आम्हाला बघतायत. सगळं एकटा खायला बघत असतो काय अरे आमची सगळी मुलाला आणि यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम करणार नाही तर कोण करणार आहे. हे भरकाट म्हणजे काय झालं सकाळी पुन्हा सोडले
ना ती वसाडी पोरं गायब झाली. ती एक म्हैस नवीन आणली ती थांबत नाही गायब. तर ती काय तिला डॉक्टर म्हणाला इंजेक्शन द्यायला हवं म्हणून मी तिला म्हणलं दाखवी पण ती गावाला तयार नाही. नाव सांगून गाव देऊन मागचे पैसे कुठे दिले साहेब मी सांगत त्याला पण माझे तुला कुठे दिले तुम्ही वाईट पुढे जाऊन बघता तिथपर्यंत तुम्ही ह्याचा विस्तार घेता असं नको जा बघत तिथं आहे सगळ्यांनी आम्ही गाणी म्हणायला आम्हाला सांगितलेलं आमच्या कॉर्नर लोकांना काय बघते रोबट काय असतं? रॉबर्ट माहित नाही याला. तू लग्नाला गेला लग्नाला गेलोय. रोबट ते कसं असतं म्हणजे ते बाप्याला बाई करतात ते कसं आता इथे करणार याला सगळं काहीतरी काय म्हणतात कशी कशी येतो थोडं पण ब्रेक डान्स ब्रेक डान्स असं असं तुझ्या प्रेमाचे किती गुन्हे गावले तू दर्शन आम्हाला धावरे तू दर्शन आम्हाला धावरे. माझं पाय जागेवर थांबून दिलं ऐकलंस मोठी माणसं ह्याच्याकडे जाकडे शिकायला एकदा पण येऊन जा. आम्ही आहे जरा 2 दिवस हे आहे ना शुक्रवार आज शुक्रवार रविवार पर्यंत आहे. रविवारी कुबडी कुबडी करणार आहे लोकटकर साहेब मग आम्ही जाणार सोमवारी करणार म्हणजे त्याच्या घरात भातवाडी होणार. कोण सांग कोणता राखी सावंत ती चित्रपटात नाही इकडे रत्नागिरी चित्रपट तिकडे हे चिकडे आली तर ह्याच्या काय म्हणता काय ती म्हणाली तात्या मग काय परत लाकडी शिकायला म्हणून आली ती आणि सगळ्या पोरांना बोलवलं लाकडी शिकायला बरोबर सगळे पोहार आले आणि तिला म्हटलं आधी तुला वाईट वाढणार डायरेक्ट कसं शिकवणार ना जरा लागून आधी बघ कशी झाकडी आहे तिला ह्यात सांगायचं असं सांगत नाही आमची पोरं नाचायला लागली माझ्या बाजूला बसली होती ती आणि पोरांनी सुरू केली झाकडी सुरू केली तीन बघतला आणि म्हटलं तात्याचा मला जमलं म्हटलं बरं असं असं नाचायचं म्हटलं असं ध्यान ठेवायचं चाली बोल का त्याच्या 12 प्रकारच्या चाली आहेत तगडे तुटतात फिकरिंग म्हणजे बंद होते ना तेव्हा पाय तुटलेलं वाटतं अशी लाईट असते आणि मग ते पहिली राखी धावत बसलेली ती सगळं बघतला म्हणजे जागृत नाचायला ते आणि
नाचायला गेली रे. काय म्हणतो मग काय आणि मध्ये आमचा ढोलकी हे शिवराम बसलेला होता. का ढोलकी वाजवाय आणि जेव्हा रात्री गावात नाचायला लागले आमचा शिवरामाचा कसं आहे ढोलकी वाजवायला लागला का खाली बघून वाजवत राहिले ते गेले ते गेले ते गेले गेले वर कधी ज्ञान करून केली काय आम्हाला पाठ बंद करायचा मॅसेज आहे पाठ का भया ढोलकी खाली घेता वाजली बरोबर आता खाली वाजली होता आणि अचानक वाजवता होता भजनाचा वाजवायला लागला काय म्हणतो तर म्हटलं जाकडीचा वाजवायला भजनाचा वाजवतो का म्हणतो तात्या भया जाकडी म्हणतो गिरा आलेला गिरा म्हणजे गिरा का आमच्याकडचा एक भूत आहे भूत हा मांडावर बसला ना का तुला हे बोलू देत काही भगत करायला लागत पंचायत मग ह्याला म्हटलं गुरुद्वारे जाऊन काय झालं ह्या जाऊन बघत जा म्हटलं काय बा जेवढा काय झालं तुला होतंय का सगळं होतंय का सगळं होतंय का सगळं का म्हणतो सगळं पाय काला आहे दोन पाय पांढरा आहे म्हणजे गिरा नाचले इथे दोनच पाय पांढरे आहेत हा अरे बा म्हटलं तर गिरेचं जेव्हा आहे आमच्याकडे दूध म्हणजे पांढरा पाय ही पांढऱ्या पायाची ती नव्हे आम्हाला रागायचं होतं काय म्हणतात तर म्हटलं बा बरोबर आहे वाईट लागीला बाजूला घेतलं म्हटलं कसं आहे गरीब घरातले आहे आम्हाला ठाव आहे कसा आहे गरीब कशी नाही? अरे एवढे एवढे कपडे घालून अरे गरीब जवळ काही नाही मिळत. आम्हाला काय राहावं स्टाईल म्हणजे काय काय आता कशी आता हा आम्ही कसं दाखवतो स्टाईल म्हणायचं तुम्हाला काय आला तरी बघ मी सांगू का इथं हे आमच्या समोर पाडलं दादागिरी नव्हे मग आमचं वेगळं पुस्तक आहे आमच्या पकडाच्या नाकाला लागत नाही काय आपलं काय आम्ही सांगू तर आणि मग हा तिला म्हटलं बाय तू गरीब घरातली आहे बरोबर आहे गरीब नवं टाईल तर पण म्हटलं तुला असं बघितल्यावर आमची पोरा काम सांगतात तर सगळे चाली विसरले मग अरे तुला सांगतो आमची कशा काय नाटक आम्ही करता येईल नाही रोज जो तालमीला 4 नाटक 5 पोरा नाटकं तुमच्याकडे करतात ना ते? नाटकं असतात आपल्याकडे पण आमच्याकडे नाटकं वेगळी असतात. नाटकं ना नाटक काय करा आम्ही काय एक करून थांबित नाही आज 40 वर्षे 1.5 वर्षे नाटक करता होय आम्ही गावात सांग केला काय का एक संपलं का दुसरं संपलं का तिसरं दर वर्षाला वेगळं नाटक पुस्तकं फालता वर्षी नुसती फाडता ज्याला कोणाला पैसे नाही म्हणत फालून देता ज्याचं ज्याचं आहे त्याचं वाटतं काय म्हणता का आणि मग तुला सांगतो तर वया त्यांनी दाखलीला म्हटलं पोराला या एक तर कदाच जास्त जण येतात राखी ना म्हटलं राखा गाव तुटलेलं काय बसायला आलं आणि मग झालं दुसऱ्या दिवशी म्हटलं बाई तू काय कर उद्या एका नाटकाने फुलके मी दे बरी काय पोरांनी काम करतात मग ती दुसऱ्या दिवशी आली यावं आगे नाला तिला ती आलेली बघत ना काय बँक करणार फुल बँक सगळी विचारली की बँक जाम गज पॅन्ट घातलेली आहे. म्हणजे आमच्या घरात सगळं चाललं चिकाटलेली कोकणात तर हे आता आमचं कसं तुमची पेंट एकटाच माणूस घालत असेल का 2 जण लागत असतील खाण्याला नाही घाला होय मेरे म्हणजे ते काय शेणे घालते सऱ्याचा विषय काय आणि म्हणतात मी बघत नाही नाचायला लागली नाचायला लागली आमच्या शिवरामन गजराला ते आला आणि जे काय सगळं पोर नाचायला लागले त्यांना धावले नाचायला लागले आमचं कसं आहे एक पोर आपला चालू होतं असे हात मारून ती चालू हात मारून चालू तर पोराला खावं तर जगत त्या हात मारला पोराने चाली बदलली चाली बदलल्याला सगळं उलट फिरवली राखी तुम्ही अशी नाचली आणि आमच्या घरामध्ये पोराने काय लाख राखीच्या बेकाडात बसले ना 3-4 लाख राखी तिकडे पब्लिक की काय म्हणता हो म्हणजे भावाने केलं काय सांगायला आला आम्ही चाल मारली चाल बदललेली चाल बदलल्यावर राखी जागेवर म्हणलं असेल का तिथे गेली तिथे उचलून आणले गेला पिक्चर फ्रॅक्चर झाला फ्रॅक्चर होणार माझ्या फ्रॅक्चर झाला म्हणजे व्हाय घातलेलं गेलं पत्र घातलेलं ते सगळं बेंचेस बिंचेस त्यांचं महात्मांच्या कॉलेज आहे ते म्हणते तुमच्या देशकामध्ये सगळे यार काय
जबरी जबरी डॅन्स काम मध्ये जबरी आहे डान्स का जमणे म्हणजे मला म्हणजे जमणे नाही. म्हटलं आमचं कोकणच असं आहे. आमच्या कोकणातले लोकला कसे आहेत? बघणी असं आहे. सगळं बरं वाढ खाण्याची म्हण तवसर आणि आमच्या बाकीच्या पोरांना घेऊन येत आहोत. तुला हा जाकडी नुसतं आम्ही सांगता पण आता जाकडी कशी असते ती दाखवणार सगळं दाखवणार प्रॅक्टिस केव्हा का तुला नाही येत आहे? येणार आहे? सगळं मुळं ते दिलेलं जाऊ दिसते तुला. त्या क्रिकेट खेळताना बांधतात ना तर बाजूनी मला आमची बेकार आहेत सगळी दिवसभर खांद्यावर असतात पण जर शेतीची कामं करतो त्याच्यामध्ये मजबूत आहेत आमचे हो असं नाही जेवण ना त्या बिलकुल असेल तुला. होय तुझा कार्यक्रम पण हा सगळा पोरांचा कार्यक्रम आहे म्हणजे त्या म्हणाले हा ते आम्हाला गाणं घे नाही तर तुमचं तरी आपलं नाही नाही आपली सगळी मुलं बघतात आहेत किती 200 मुलं आहेत त्या सगळ्यांना हाय केलंच काय मी हाय म्हणजे तसा हाय नव्हे सगळ्यांना हाय कर हाय म्हणतात नवीन काय आलं ना हाय हा तर धाबा बाबू करतोय हाय कुठे पण जाऊ नका हा आम्ही आता वय परत सगळ्यांनी हात वर करा बघू करा वर हात बघू आहेत ना सगळे मला दिसतोय सगळे हा आम्ही आता वय परत काका गाणं म्हणतोय तेवढं ऐका परत आली का आपण भरपूर कोणा घेऊन येतो सगळी हा
बोला बोला काय आमच्या तात्याला इकडे आलेला इकडे तात्या इकडे आलेला नाही मला सांगितलं कपडे करून मी जाता आता सगळी प्रॅक्टिस घ्यायची नाचाची सगळी नाही मी काय म्हणतो तू मगाशी मला काय विचारलं तुम्ही असं का फिरता तुला माहिती नाही म्हणून सांगून द्या होता मला माझ्यावर त्यांची तसं दिली तर मगाशी तात्या आलेला बघितलं गावकार त्या मोठा लेहंगा घातला होता एवढा घातला नव्हता गेला बघितला होता सगळ्यांना त्या मोठे लेहंगे घालतो पण ज्याला कामाचं तर मग डबल फाटतात तर मी कापून अर्धे करून घालतो शेम आहे दोघांचा आमचा पण आम्ही घालतं फाटतं म्हणून टाकून नाही त्याची दर्पाला पिशवी शिवता तसं हा जलम घालण्यासारखं तू
हा ऐकते पीठ खाणारी माणसं आहे डायरेक्ट लग्न किंवा काय म्हणतात आटा वाजले पीठ बनायचं. हा पीठ, पीठ. पेशीवरनं गहू आणायचं हा. कांद्यावरनं दुर्बी घरात न्यायचं मग चक्कीत न्यायचं त्याला जी पिशवी लागते ती पिशवी ह्याच्यात उरल्याच्यात आम्ही शिवतो त्याच्यातली पिशवी हा शिवतो. त्या उरलीला वर घालतो काय होय काय? समजलं हा. आणि दुसरं सांगायचं झालं पिशवी जरी बाटली जरी टाकीत ना आम्ही कोकणातली माणसं आहोत. हा. सगळ्या गोष्टीचा कसा विचार करून करतो जवान सर माहिती आहे ना तुम्हाला हो हो हा मग घर जरी खालचं फाटला पुरा म्हणजे त्याची पिशवी शिव झाली पिशवी पण सोपतो की त्याचा आम्ही भानशेरू भानशेरू माहिती आहे पाचशे रुपये. पाचशे रुपये. अरे भानशेरू तुझ्याकडे गॅस असेल गॅस आहे तुझ्याकडे गॅस 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 जेवण करतात का गॅस गॅस हा गॅस गॅस गॅस, हा, हा. सरकारने आता वाटण्यात हा, हा. गॅस आहे गॅस त्याचे पातेलं ठेवलं होतं तुम्ही हातात उतरता का पकडी उतरता पकडी पकडी तर आमच्याकडे पकड नाही तर आपण वापरतात त्याला भानशेरू म्हणतात पाचशे रुपये त्याला म्हणतात. हा. तर मग तिथं पिशवीचं काम संपलं की त्याचा भानशेरू करतो भानशेरू. आणि अगदी भानशेरू व्हायला पण लायकीला नसायचा पाय पुसणं करतो पण कापड टाकीत नाही पिशवी झाली तिची भानशेरू झालं आता पाय पुसणं झालं आणि पाय पुसणं होऊन सुद्धा संपलं पुरं हा. तर तुम्ही टाकतो आम्ही टाकीत नाही मग त्याची आम्ही वाती काढतो वाटी. त्याची चिंता होतात ना सारख्या पुसून हा, हा, हा. त्याच्या वातीच्या वलायच्या चांगल्या घट घट. वलायच्या म्हणजे अशा आवडून सगळ्या मग तुला सांगू तरी कसं पिळवटायचं. हा पिलवटायच्या आणि चांगल्या वलायच्या हा. आणि मग दिव्यात घालायच्या दिवस. आणि दिव्यात घातलेल्या की जेव्हा लाईट आग लागते लाईटीची हा. म्हणजे जाते लाईट जाते light. तेव्हा त्या दिवा लावायचा तो दिवा लावा. हा तिला वाटत ह्या दिवा पेटला की तर कापड संपलं जग हा. संपलं. संपत. त्याला वर राखा येते काली कालीचं रोज जग त्याची मी सकाळी आम्ही मशिरी जरा तू कसा आपला कोकणातला माणूस आहे काय टाकून देणार नाही अगदी असू दे म्हणून दे म्हणून घरा वाटलं सगळं माघार जमा करून दे होतो पण डाळ झाली की मी होतो त्यांना वाटून असं झालेलं आहे पण असू दे पण आमच्या दात चकचकीत त्याच्यामुळेच झाले. हा डाळ कसा घासणीत असतं ना त्याच्या त्याच्यात नसलेलं ना ते. त्या दिव्यात घासणीत असतं आणि घासणीला ती रकाम देते ना हा. त्याच्यामुळे दात मजबूत म्हणजे आमचं अँटीबॅक्टेरियल होतं. काय माहित नाही मला पण माझे दात मजबूत आहेत. हो आता मला तुम्ही सांगा तुम्ही मुंबईवरून आले बा हा. जायचं कसं काय जायचं आता बघूया ते काय दुप्पटकर साहेब म्हणतील. आणि राहायची सोय माझ्याकडे तात्याकडे काय दुप्पटकर तुम्ही तात्यांकडे करत असाल तर तात्यांकडे राहू. प्रॅक्टिस केव्हायची सांगा मग मी. नाही तसं ना जायची सोय आणि राहायची सोय जर तुम्ही तात्याकडे करत असाल तर सांभाळून जावा जरा हा. तर तात्याची बायको आमची जी आहे ती जरा ही आहे म्हणजे लई तिखट जेवण तिखट. मरणाचं म्हणजे तुला तू खाल्लंस ना तर बबळच बनवायला लागेल बंब म्हणजे तुला कसं सांगू आता? खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी जर सगळं वाटणं होत ना त्याची सगळी त्यांना बबक बोलावं लागेल ना म्हणून ते आग लागते सगळे त्याच्यामुळे तर जपून खायचं आणि इथे गावात लाज वीस व्हायला आहे ना कोणाला हा. लाज म्हणजे काय राहायचं तुमचं लाज म्हणतात ते लाज, लाज. हा मी म्हटलं लाज ते वाटते. नाही लाज म्हणायला लागतं सगळे आम्ही सकाळी जातो हा. ऐकून घे. लाज इथं नसल्यामुळे सगळं तात्याकडेच राहतात हा. तेव्हा तात्याकडे गेला असतं गेला असतं खायचं जपून मात्र लक्षात ठेव. भाकरी कधी सगळं सुटी पण ठ्याचा खाऊ नको मग बोलवा लागेल लक्षात आलं आणि तुला आता सांगता कोकणात आला असायचं तर इथं आल्यावर आधी चाय बी घेतलीस तू चाय अजून नाही. पाणी प्यायलो. चाय नाही दिली होत्या ना पाणी प्यायलो. आमच्या खायच्या आमच्या कोकणात आला असती तुझ्या पहिल्या पण घरात त्याला ही चाय घ्या चाय प्यायलो. पण आमच्याकडे केम्ब्रिज चाय पण भेटते केम्ब्रिज. केम्ब्रिज चाय तुमच्याकडे हॉटेलला किती रुपये किंमत आहे माहिती आहे रुपये 400 रुपये म्हणतात मिळते शेवटच्या हॉटेलला केम्ब्रिज चाय केम्ब्रिज. आमच्या इकडे तो घराघरात तुम्हाला हे केम्ब्रिज चाय का? यांना माहित नाही तर कशाला जन्म झालेला माणूस तो अरे काय माणूस आहे तुला केम्ब्रिज चाय माहित केम्ब्रिज नाही चाय नाही माहिती. अरे काय करायचं हा. चुलीवर पातेला ठेवायचा चुलीवर. पातेला ठेवायचा चुलीला नाकडा लावायचा नाकडा पलट पडल्यावर तरी चालेल नाही नाकडा रे आग घालायची लाकडू म्हणतात. लाकडा चुलीला लावायची त्याच्यावर पातेला टाकायचं पातेलं. हा पातेला ठेवलं की पाणी ठेवायचं पाणी टाकायचं. सगळं सामग्री टाकायची म्हणजे चाय टाकायची दूध टाकायची साखर टाकायची. आणि
उकलायला लागली चांगली की चांगला बरका एक फणस घ्यायचा. बरका फणस घ्यायचा आणि चुली मागा असा पडून ठेवायचा. चुलीच्या मागा असा पिचकून ठेवायचा, एक चारखान असा उकळून ठेवायचा. तिच्यावर भरपूर केंबरी येतात. केंबर असं ओढतं नाही काय डोळ्यासमोर सारखं येतं. हा लोक केंबरी माणसाचा वास आला की पूर्णपणे फट लावून येतात. ती अशी सगळी केंबरी त्या ह्याच्यावर येतात. त्याची 2-4 पडली त्या होत होता केंबरीच्या. बरोबर मास्टर ना. असा विषय. तर ती एकदा पिऊन जा आमच्याकडे आला. एकदा प्यायला असली परत दिवशी मला केंबरीच्या हा तुला मी वाटच्या तुम्ही तिघी काय ना यांना ज्या मी एकदा यांना पाचून सांगतो. हा चला बघू तुला एकदा पिलीस तर तू की तुला आवडेल. संपला बंद केलं बंद केलं. हॅलो मुलांनो, तुम्हा सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण कार्यक्रम पाहिला तो तुम्हाला कसा आवडला? नक्कीच आवडला असेल. आवडलं ना? बरोबर ना? आवडलं ना? मला हात दाखवा आवडलं असेल तर. छान छान मस्त कार्यक्रम होता. मला तर असं वाटलं महाराष्ट्राची हास्य जत्रेसाठीच मी आले. आणि त्यातले ते पात्र तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे बघता ना महाराष्ट्राची हास्य जत्रा. त्याच्यात नाही का ते प्रभाकर मोरे ते कसे बोलतात, तसंच मला वाटलं इथे कुठेतरी हास्य जत्रेचाच कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही मजा केलात की नाही? एन्जॉय केलात ना खरोखर या कार्यक्रमाला? व्हेरी गुड. मग हे काकांनी आपल्याला इथे येऊन आपलं सगळ्यांचं मनोरंजन केलंय. ठीक आहे, आम्ही ऑनलाईन मनोरंजन केलं, पण मनोरंजन तर मात्र झालं की नाही आपलं? हो ना? तर आपण ह्या काका जे आलेत ना त्यांची आता ओळख करून घेऊया, कारण आपण ओळख त्यांची अजून करून घेतलेली नाही. डायरेक्ट आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती ना. तर आपण आता कार्यक्रमाची ओळख करून घेऊया. 1-2च मिनिटं फक्त आपण वाट बघूया. ते काका सगळे येत आहेत आणि स्थानापन्न होतील. मी सर्व काकांना सांगेन की त्यांनी स्थानापन्न व्हावे इथे. आता लगेचच आपला दुसरा कार्यक्रम सुरू होणार आहे, जो आपण आता ठरवलेला आहे की आपण पाक स्पर्धा घ्यायची आपल्याला. जे तुम्ही आता घरीच राहून काही वस्तू खाद्यपदार्थ तयार करणार आहात. तयार आहात ना? त्याच्यासाठी पण तुम्ही रिप्लाय द्या मला, हात दाखवा, मला दिसताय तुम्ही. हो दिसले. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग हा तुम्हाला दिसतायत ना स्क्रीनवरती काका बसलेत सगळे, ते जे आता त्यांनी तुमचं छानपैकी मनोरंजन केलं होतं ते. तर आज आपण जो कार्यक्रम पाहिला तो कार्यक्रम होता कोकणचा साज संगमेश्वरी बाज. तुम्हा सगळ्यांना आवडलं असेल तर पुन्हा एकदा मला हात दाखवा, टाळ्या वाजवला तरी छान चालेल. व्हेरी गुड. म्हणजे बऱ्यापैकी आपल्या सगळ्याच मुलांना आपल्याला आवडलेलं दिसतंय. तर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जे होते ते सुनील बेंडखले सर. सुनील बेंडखले सरांनी जरा फक्त हात दाखवावा आमच्या मुलांना, ती ओळख मिळेल. छान कलाकार आहेत आणि खूपच त्यांची कला इतकी छान ही होती की तुम्हा सर्वांनाच आवडलेली असणारच आहे. आणि ते आता ते ओळखलात ना तुम्ही, सुनील बेंडखळे. ते आताच्या ज्या नाट्य रूपामध्ये होते ना. कोण होते ते? कोण झाले होते सांगा बघूया. हा ते तात्या गावकर म्हणून होते, बरोबर ना? हा त्यानंतर होते सचिन काळे सर. सचिन काळे बघा हेही होते, सरपंच होते सेक्रेटरी. यस, ते सेक्रेटरी म्हणून होते. त्यानंतर राकेशजी बेर्डे, त्यांनी गायनाचं मस्त आवाज होता त्यांचा, अगदी
तुम्हाला असं म्हणजे कुठच्या तरी ऑर्केस्ट्रामध्येच गेल्यासारखं आपल्याला जाणवत होतं. खूप छान सर. त्यानंतर अमय धोपेटकर सर, ज्यांच्याच माध्यमातून आपण हा कार्यक्रम सादर केलाय. हे आपल्या संपदाताई येतात ना, तुम्ही ओळखता ना संपदाताई ना, त्यांचे बंधू. हं? आणि त्यानंतर पिंट्याजी चव्हाण म्हणून होते, नाही आले का ते? ओके. अनिकेत गाणू म्हणून सर आलेले आहेत. त्यांनी म्युझिक सिस्टीम सांभाळली होती. तुम्हाला जे गाण्यांचा आवाज येत होता ना, तो आवाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपल्याकडे छोटे कलाकार पण आले होते. शिवम बेर्डे, दाखव हात कर, हाय बघा. आणि युवान बेंठले, हा बघा, हा अगदी छोटूसा बाळ आहे. या सर्वांनी येऊन आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मी करते. आणि तुम्ही जे तयार करत होतात जी वस्तू आपली कार्यशाळेमध्ये, म्हणजे आता तुम्ही घरी असूनही ती मदत करताय. होम बेस ऍक्टिव्ह, आमची मुलं जरी इथे नसली तरी इथून आपले इथे जे वस्तू तयार होणाऱ्या असतात त्याचे काही पार्ट्स घेऊन जातात घरी, आणि घरी राहून वस्तू तयार करून देतात. तर त्या वस्तू आम्ही तुम्हाला भेटवस्तू म्हणून देऊ. व्हेरी गुड. या काकांनी तुम्ही तयार केलेले कंदील घेतलेले, तसं त्यांनी आपल्याला सांगितलं. धन्यवाद सर. असंही आम्हाला तुमचं सहकार्य मिळावं आणि आमच्या मुलांना प्रोत्साहन करावं. तर तुम्ही दिलेल्या तुम्ही तयार केलेले पुष्प आहेत ना, ते पुष्प देऊन आपण पाहुण्यांचे आभार व्यक्त करूया. मी आपले व्यवस्थापकीय अधीक्षक श्री वांगणकर सर यांना विनंती करते की त्यांनी सुनील बेंठले सरांना पुष्प देऊन त्यांचे आभार व्यक्त करावे. तुम्ही टाळ्या वाजवायचे तिथे राहून. सचिन काळे सर, अमय धोपेटकर सर, राकेशजी बेर्डे सर, अभिषेक सर, अभिजित सर, अनिकेत, सॉरी, आपले छोटे शिवम बेर्डे, ये बाळा पुढे. वा, आणि हा छोटा कलाकार युवान, वा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्यापैकी कोणाला आमच्या मुलांशी संवाद करायचा असेल तर नक्की. आता कोण आले? ओके. संपदाताईचे बंधू आहेत ना अमेयजी, ते तुमच्याशी 2 शब्द बोलतायत ना. कसे आहात विद्यार्थ्यांनो? सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज या दिनानिमित्त 3 डिसेंबरच्या. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना भेटायची खूप इच्छा होती, कारण मी दरवेळेला तुम्ही केलेल्या मेणबत्त्या वगैरे घेत असतो, ताई आई ते येत असते, पण माझं तसं येणं होत नाही, कारण मी डायरेक्ट तुम्हाला आज भेटतोय. पण आज तुम्हाला जरी ऑनलाईन भेटत असतो, तर ज्या दिवशी तुमची शाळा चालू होईल तर त्या दिवशी आम्ही सर्व येऊच. आणि आज आम्ही जरी तुमच्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम केला असला तरी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही सर्व तिथे याल, मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी आज सर्वांना घेऊन तुमच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा नक्की येईन या इथे. आणि आज दिव्यांग दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आमच्या ग्रुपकडून तुमचं जे आता आम्ही एंटरटेनमेंट केलं, तर ते तुमचं मनोरंजन तुम्हाला कसं वाटलं हे तुमच्या मॅडम जवळ, सरांजवळ नक्की सांगा. त्यांच्याकडून त्याचा फीडबॅक नक्की आमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद सर्वांना. पुन्हा एकदा दिव्यांग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच आमची ही मुलं खूप आतुरतेने वाट बघत आहेत की कधी एकदा आमची शाळा सुरू होते. आणि तुम्ही नक्कीच येणार आहात आणि आम्ही तुम्हाला इथपर्यंत ओढून आणूच, जरी तुम्ही नाही आलात तरी. कारण आमच्या मुलांना हे ऑनलाईन प्रोग्राम नक्कीच आवडला असेल, पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्हाला आमची मुलं पाहतील आणि आमच्या मुलांना तुम्ही पाहाल, तर तो जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाची मजा कुछ वेगळीच असणार आहे. मी आपल्या सरांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि कार्यक्रम इथे संपवा. आता आपण ऑनलाईनच्या माध्यमातून कोकणचा साज आणि संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम पाहिलाय.
पण आज केवळ आपण ऑनलाईन पद्धतीने, आणि मला वाटतं त्याच्यामध्ये थोडासा डिस्टर्बन्स असणारच आहे, कारण तितकी आपली टेक्नॉलॉजी प्रगत नाहीये, तितकी टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल नाहीये. पण आता लवकरच आपली शाळा ऑनलाईन वर ऑफलाईन वरती होणार आहे, आणि त्याच वेळेला तो आपला निवास प्रकल्प असतो आपला, हो ना, एक दिवस तुम्ही सगळे शाळेमध्ये राहायला असतात आणि आपण त्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. तर आता दोपटकर सरांनी आपल्याला सांगितलंच आहे, आपण तुमच्या भेटीला येणार आहोत सगळे. तर एक दिवस असा आपण की एक रात्र जी असते आपली एकत्र येण्याची, ती आपण लवकर त्याचं एक आयोजन करू, आणि त्याच वेळेला भरगच्च पूर्ण कार्यक्रम, एक जो 3 तासाचा कार्यक्रम असेल. मी फार वेळा सरांचा कार्यक्रम पाहिलेला आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम असतो त्यांचा, भरपूर ठिकाणी मी कार्यक्रम पाहिलाय. तसा आपण सगळ्यांच्या भेटीला आहेत, सगळे दादा काका येणार आहेत. सर्वांना, पूर्ण टीमला आमच्या आविष्कार परिवाराकडून पुनश्च धन्यवाद. आपल्याला पुनश्च एकदा शुभेच्छा, आणि हा कार्यक्रम इथे संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. मी आपल्या काकांना सगळ्यांना विनंती करेन की त्यांनी ऑफिसमध्ये चहा पाण्यासाठी स्थान बनवावे सर्वांनी. आता आपला कार्यक्रम, एक कार्यक्रम संपलेला आहे, दुसरा कार्यक्रम आपला लगेचच सुरू होत आहे, तो जो होता पाककलेची स्पर्धा. तर सगळे तयार आहात ना? तर चला मग सुरुवात करूया आपण. मला स्क्रीनवर दिसणार आहे की तुम्ही काय काय करताय. हा, चला स्टार्ट. इथे बसून बोल. थोडं या. दोन पार्टमध्ये माझं रेकॉर्डिंग आपणच होतं. रेकॉर्डिंग स्टॉप केले आणि हे आपला स्क्रीन कमी करतो. हे तुम्ही तयार आहात सर्व? माझं हे ऑन करा. मुलांचं अनम्यूट करा मला. आता सगळ्यांचा आवाज घेऊया ना आपण. हा, घेऊया. सरांना सांग जरा हे करा म्हणून, व्हिडिओ बंद करा म्हणा तुमचा, सरांचा व्हिडिओ ऑफ करत असेल सरांचा. हे सर्व तयार आहात ना? तयार? वा वा, सगळं सामान दिसतंय मला समोर घेतलेलं तुम्ही. मला वाटतं आज लिंबू सरबत भरपूर मिळणार आहे प्यायला. कोण लिंबू सरबत करताय? मला तहान लागली आहे, मला पण हवंय. बस. नाही मी नाही बसत. तुम्ही बसा. आता आपण जो दुसरा कार्यक्रम आहे, थांबा आधी स्टार्ट करू नका. आपला जो दुसरा कार्यक्रम आहे, वा वा काय, तर त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तुमच्या पुढ्यात मला छान छान साहित्य दिसतंय. काही जण लिंबू सरबताचं साहित्य घेऊन बसलेत, काही जण भेळचं बसलेत घेऊन, काही जणांनी सँडविच घेतलंय करायला. छान छान. पालकांनी पण चांगलं सहकार्य केलंय मुलांना आमच्या. प्रणव पण छान लिंबू सरबत करायला तयार आहे, गालाला हात लावून. कधी एकदा मॅडम सांगतायत आणि कधी एकदा सुरुवात करताय, असं झालंय. आता तुम्ही चालू करायची आहे. तुम्ही जी जे सामान घेतलेलं आहे समोर, जी ऍक्टिव्हिटी करणार आहात, ती करायला सुरुवात करायची आहे. आयशा मस्तपैकी ऍप्रन वगैरे घालून आली आहे, एकदम स्टॉलवर जसं असतात आपण जेव्हा बाहेर जातो आणि खाऊ गल्लीमध्ये वगैरे जातो, तेव्हा खाऊ गल्लीमध्ये वगैरे स्टॉलवरती किंवा हॉटेलमध्ये मस्तपैकी ऍप्रन घालून सगळे कुक उभे असतात, तशी आयशा उभी आहे. आयशा स्टार्ट कर बेटा, चालू कर करायला. सर्वांनी चालू करा करायला. छान. ऋचिक काय करतोय? लिंबू पिळतोय हाताने, आणि ऋषिकेश पण लिंबू पिळतोय. तुमच्याकडून अनम्यूट करा सगळ्यांनी. नाही होत तसं. नाही होत, इथून पण होत नाही. होस्ट आहे ना, होत नाही. खूप छान. वाव, प्रणव सरबत करणार आहे. व्हेरी गुड प्रणव.
कार्यक्रम या तिथून ऐकायला नाही का? तुम्हाला मिळून द्या. काय नाही बघू आमचा आवाज येतो ना तुम्हाला सर्वांना? ओके ओके ओके. हा तुम्ही प्रत्येकाने आपापलं साऊंड ऑन करा. हा करा करा ऑन करा सर्वांनी स्पीकर ऑन मला वाटतं आम्ही आणि सांगा जरा कोण कोण काय काय करतंय. आयशा काय बनवते? आयशा काय बनवते? पाणी घेतला त्याच्यानंतर साखर टाकली तर मीठ टाकला त्याच्यानंतर लिंबू केला. काय बनवतोय? साकेत काय बनवतोय? सौरभ तू बनव काय? सौरभ आपण काय आहे? सोनिया पण काहीतरी छान छान करते. भेळ आहे वाटतं. एवढे पदार्थ बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. साळवी पण छान काहीतरी बनवते. सँडविच बनवतो ऋषिकेश. छान छान ऋषिकेश मस्त. अरे मला जाम भूक लागली आता. खाऊ नको मी एकटी सरबत केलं आयुष्याने सँडविच केलंय. सँडविच बनवतोय ऋषिकेश.
प्राची मॅडम आहेत का? प्राची मॅडम, प्राची मॅडम पारस छान छान पारस. पांडेल पारस. हा ऋषिकेश मॅडम बिस्किट आहे. राजश्री सुंदर आहे. राजश्री बापूचं काय म्हणताय? तर बापूचं लिंबू सरबत झालं. शेळेकरचं काय म्हणताय? हा बरोबर बरोबर. शिकेश हो हो छान. तर बापूचं लिंबू सरबत झालं. स्माइली दाखवा. लिंबू सरबत. आयुष्य गुड. सोनम देसाई. तर मी केला. अनिशाच्या घरी भरपूर माणसं लागली वाटतं. अशा पाठवले. नीरज भेळ हवी आहे मला खायला. खाऊ नको मला हवी आहे. नीरज मला हवी आहे भेळ. पारस पातळ होणारा जास्त ढवळलं अनिशा गुड गुड. अनिशा गुड. शेळेकर काय दे काय खायला चालू कर. छान ना, तुम्ही प्लेटिंग पण सुंदर केलेलं आहे. छान छान करताय. मस्त करताय. मला माहितीच नव्हतं एवढे छान छान बनवतात. हो हो छान छान. तर बापूचं लिंबू सरबत. हा कोण आहे? स्नेहल कांबळे. ऋषिकेश एकटाच की आम्हाला काय देऊ नको. एका वेळेला आपण नुसतं बघतोय. सोनिया संपली का भेळ? अनिशा पिंक सरबत पी. सरबत पी. कसं आहे काय मला? इकडे लक्ष द्या. काय बनवलंय? इकडे लक्ष द्या. उद्या 11:30 वाजता परत 11:20 तुम्हाला लिंक टाकण्यात येईल. एक कॉमन लिंक. तर त्या लिंकवर जादूचे प्रयोग म्हणून आहे. साधारण अर्धा तासाचा असणार आहे जादूचे प्रयोग. त्याच्यानंतर डॉक्टर त्यांनी आपल्यासाठी स्पेशल बनवलेली आहे व्हिडिओ. आपण गुगल मीटच्या तुम्हाला प्ले करणार आहे. उद्या 11:30 वाजता परत एकदा सर्वांनी जॉईन व्हायचे आहे. सूचना समजल्या. उद्या 11:30 मी लिंक टाकणार आहे. ग्रुपवर टाकणार. त्या ग्रुपमधून तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायचं आणि जादूचे प्रयोग लाईव्ह नसणार आहेत. ऑलरेडी तो कार्यक्रम आपल्याकडे झालेला आहे. व्हिडिओ प्ले करणार आहे त्यांचा. त्यानंतर तुम्हाला त्याची लिंक टाकण्यात येईल 1-2 दिवसानंतर. पण उद्या 11:30 गुगल मीटवरच आपला तो कार्यक्रम होणार आहे. दोन आहेत ते व्हिडिओ, जादूचा प्रयोग आणि समजलं सगळ्यांना. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण इथेच आता थांबूया. आणि तुम्ही जे काही पदार्थ केलेला आहात किंवा एका सरबत केलेलं ते मी स्वतः तुम्ही पण खा आणि पालकांना पण द्या. आणि ज्यावेळी शाळा चालू होईल तेव्हा तुम्ही घेऊन या आमच्यासाठी. नको नको, आपण इथे बनवूया. तुम्ही आलात ना की आपण इथे बनवूया. आता आम्हाला कळलंय कोण कोण छान छान काय काय बनवतंय ते. त्यामुळे तुम्ही या तेव्हा आपण बनवू इकडे. आता सरबत केलंय त्यांनी प्या सरबत. आणि चालेल. चला बाय. 1 वाजला. हा चला बाय. काय